हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. मी अभिजित पाटील तुमचं स्वागत करतो अचिवर्स क्लासेस मध्ये. आज आपण बघणार आहोत एक इम्पॉर्टंट चॅप्टर नंबर 3 एक्झोजेनेटिक प्रोसेसेस पार्ट 1 प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1. याचा ऑलरेडी काही भाग आपण बघितलेला आहे, बरोबर. आणि उरलेला भाग आज आपण याच्या पुढे कंटिन्यू करणार आहोत. ओके, काय बघितलं होतं आपण? तर सुरुवातीलाच बघितलं होतं की पृथ्वीवर बरेचसे फोर्सेस काम करतात, बरेचसे बल काम करतात आणि हे फोर्सेस ऍक्ट होतात, त्याच्यामुळे काहीतरी एक्झोजेनेटिक प्रोसेसेस होत असतात. कोणकोणत्या प्रकारच्या एक्झोजेनेटिक प्रोसेसेस आहेत? तर पहिली आहे विदरिंग, त्यानंतर आहे मास मुवमेंट, त्यानंतर आहे इरोजन आणि आहे डिपॉझिशन. ओके, विदरिंग म्हणजे विदारण. या भागाला आपण सुरुवात केलेली होती. हा भाग आपण ऑलरेडी बघितलेला आहे. याच्यामधली पहिलं विदरिंग आपण बघत होतो, दॅट इज नथिंग बट द फिजिकल विदरिंग. यालाच मराठीमध्ये कायिक विदारण असं देखील म्हणतात. ओके, कायिक विदारण या 5 गोष्टींमुळे होतात. पहिली आहे ती म्हणजे प्रेशर. ओके, प्रेशर नाही बघितलं आपण काय बघितलं होतं? टेम्परेचर. त्यानंतर त्याच्या टेम्परेचर नंतर सेकंड थिंग बघितली होती, दॅट इज नथिंग बट द फ्रोस्ट. फ्रोस्ट नंतर तिसरी घटना आपण बघितली होती प्रेशर. प्रेशर नंतर क्रिस्टल साइज. ओके, आणि वॉटर. या 5 फिजिकल गोष्टी आहेत, या रिस्पॉन्सिबल आहेत, या कारणीभूत आहेत कशासाठी? एक्झोजेनेटिक प्रोसेस होण्यासाठी. एक्झोजेनिक प्रोसेस होण्यासाठी. ओके, एक्झोजेनिक प्रोसेस कोणकोणत्या आहेत? विदरिंग आहे, मास मुवमेंट आहे, इरोजन आणि डिपॉझिशन. या काय आहेत? तुमच्या एक्झोजेनिक प्रोसेसेस आहेत. काय होतं रे एक्झोजेनिक प्रोसेसेस मुळे? काय होतं एक थोडक्यात आपण बघूया की सुरुवातीला पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काहीतरी इंटरनल मुवमेंट झाल्या, अंतर्गत हालचाली झाल्या आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही माउंटन सारखे रिजन्स तयार झाले, काही ठिकाणी खोलगट भाग तयार झाला, म्हणजे इथे समुद्र वगैरे निर्माण झाले. माउंटन्स म्हणजेच तुम्ही त्याला रॉक म्हणू शकता, दगड म्हणू शकता. दगडांची निर्मिती झाली, खडकांची निर्मिती झाली, रॉक्सची निर्मिती झाली. ओके, मग या घटकांमुळे म्हणजे कसं? टेम्परेचरमुळे काय होतं रे की या खडकांची झीज होऊन त्याच्यापासून काय निर्माण होणे? सॉइल निर्माण होणे. यालाच काय म्हणतो आपण? एक्झोजेनेटिक प्रोसेसेस असं म्हणतो. ओके, यालाच आपण विदारण असं देखील म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? विदारण असं म्हणतो. ओके, कळलं तुम्हाला? तर हेच आपल्याला या चॅप्टर मध्ये, या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे. याची सुरुवात आपण ऑलरेडी केलेली होती. वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आपण बघितले होते. ओके, आता आपल्याला पुढे जायचंय. ओके, एक्सटर्नल प्रोसेसेस कोणकोणत्या बघा? विदरिंग आहे, इरोजन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे आणि डिपॉझिशन आहे. ओके, एक्सटर्नल प्रोसेसेस मुळे काय होतं? प्रायमरी आणि सेकंडरी लँडफॉर्म्स म्हणजे जी तुमची भूरूपे आहेत. ओके, भूरूपे आताच बघितली आपण कोणकोणती आहेत? माउंटन्स आहे, व्हॅलीज आहेत. हे यांच्यापासून काय तयार होतं रे? टर्शरी लँडफॉर्म्स तयार होतात, व्हॅली तयार होते या प्रकारे. ठीक आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे, ऑलरेडी बघितलेलं होतं. ओके, चला आपण पुढे जाऊया. आपल्याला ऍक्च्युली स्फटिकांची ग्रोथ पासून सुरुवात करायची आहे. बघा, हे बघितलेलं होतं आपण. टेम्परेचर बघितलं होतं. टेम्परेचरमुळे काय होतं की वरची जी लेअर असते बघा, खडक जो असतो हा खडक बऱ्याचशा लेयर्स पासून बनलेला असतो, बरेचसे लेयर्स या ठिकाणी असतात. ओके, याच्यामुळे काय होतं रे, जी वरची लेअर आहे, सगळ्यात अप्पर मोस्ट लेअर आहे, हे काय होतंय की टेम्परेचरमुळे, तापमानामुळे हा वरचा भाग तापतो, हीट होतो. त्या मानाने आतमधल्या ज्या लेयर्स असतात या थंड असतात. आणि म्हणून काय होतं की ही जी बाहेरची लेअर आहे, तापमानामुळे काय होतं, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती गेल्या चॅप्टर मध्ये, जर हीट झाली, तापमान जर वाढलं तर ते काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. एक्सपांड म्हणजे काय? प्रसरण पावणार आहे. ओके, आणि ती जर एखादी गोष्ट आपण कूल केली तर ती काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, म्हणजेच आकुंचन पावणार आहे. सो काय होतं की टेम्परेचरमुळे दिवसात खूप जास्त तापमान असल्यामुळे हा भाग काय होतो? एक्सपांड होतो.
आणि रात्री थंड वातावरण असल्यामुळे, कूल वातावरण असल्यामुळे काय होतं, हा भाग कॉन्ट्रॅक्ट होतो. ओके. आणि एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन याच्यामुळे काय होतं की या रॉक्स मध्ये क्रॅक निर्माण होतात. काय निर्माण होतात रे? क्रॅक्स निर्माण होतात. आणि हे क्रॅक्स हे रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी? वेदरिंग साठी, विदारणासाठी. कळलं तुम्हाला? आणि मग या खडकांची ब्रेक होते, खडक ब्रेक होतात, तुटतात, तुकडे होतात, यालाच आपण तर विदरिंग म्हणतो. ओके. मग हे आपण ऑलरेडी कशामध्ये बघितलेलं आहे? गेल्या चॅप्टर मध्ये, सॉरी, गेल्या लेक्चर मध्ये आपण हे बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर बघितलं होतं फ्रोस्ट. ही देखील घटना बघितली होती की इथे मी तुम्हाला पाण्याचं असंगत आचरण समजावून सांगितलं होतं. येस ऑर नो? काय? एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर मुळे काय होतं की जे खडक आहेत हे खडक काय होतात? ब्रेक होतात, तुटतात आणि विदर्णाची प्रक्रिया पूर्ण होते. ओके. आणि काय होतं की नवीन माती किंवा अशा प्रकारे शॅटरिंग ची घटना या ठिकाणी घडून येते. तिसरं बघायचं आहे आपल्याला क्रिस्टल ग्रोथ. ओके. आता ऑलरेडी मी त्या दिवशी देखील तुम्हाला सांगितलं होतं की पृथ्वीच्या अंतर्गत भूभागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मिनरल्स तुम्हाला सापडतात. तर पहिलं आहे, कोणकोणते सापडतात? मॅग्नेशियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, निकेल आणि आयर्न. हे सगळे मिनरल्स सापडतात. आता हे जे मिनरल्स आहेत हे वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली दाखवतात. आता आपल्याला काय बघायचंय? क्रिस्टल ग्रोथ. ज्याही वेळेस हा खडक लावा रस जेव्हा बाहेर पडतो, तो थंड झाला की थंड झाल्यावर त्यापासून काय तयार होतो? रॉक तयार होतो, दगड तयार होतो, खडक तयार होतो. आणि खडकामध्ये हे सगळे मिनरल्स तुम्हाला सापडतात. बरोबर. आता जेव्हाही, आता समजा हा एक रॉक आहे आणि इथे सगळा समुद्र किनारा आहे समजा, काय होतं रे की ह्या समुद्राच्या लाटा येऊन याच्यावर आदळतात. आदळतात की नाही? समुद्राच्या लाटा आदळतात. आता समुद्राचं पाणी जे असतं याची सॅलिनिटी जास्त असते. हे अल्कलाईन वॉटर असतं. कोणतं वॉटर असतं? अल्कलाईन वॉटर असतं. बरोबर. आणि अल्कलाईन वॉटर मुळे काय होतं की सपोज या दगडाला जर कुठे क्रॅक असेल, हा क्रॅक आहे समजा, तर हे वॉटर याच्यामध्ये एंटर करेल. बरोबर. आणि या ठिकाणी हे पाणी साठून राहील. काय होतं की हे जे मिनरल्स आहेत, दगडामध्ये असणारे जे मिनरल्स आहेत, हे मिनरल्स काय होतात? या अल्कलाईन वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात, विरघळून जातात. बरोबर. आणि विरघळल्यामुळे काय होतात? इथे छोटे 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 असे छिद्र तयार होतात, होल्स तयार होतात. येस ऑर नो? ओके. होल्स तयार होतात. आता हे जे इथले जे मटेरियल आहे हे पाण्यामध्ये विरघळून गेलं. याला आपण जरा झूम करूया आणि हा जो क्रॅक आहे हा असा मोठा दाखवूया क्रॅक. आता काय होतं की इथे हे मिनरल सगळे याच्यामध्ये काय झाले? डिझॉल्व्ह झाले. येस ऑर नो? याच्यामध्ये काय झाले? हे मिनरल्स डिझॉल्व्ह झाले. आता मिनरल्स डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय झालं की या ठिकाणी ची जागा रिकामी झाली, इथे होल क्रिएट होता. आता या ठिकाणी जे वॉटर आहे अल्कलाईन वॉटर, हे सगळं अल्कलाईन वॉटर काय झालेलं आहे? याच्यामध्ये हे क्रिस्टल्स डिझॉल्व्ह झालेले. येस ऑर नो? आता ज्याही वेळेस हीट पडेल याच्यावर, सोलर एनर्जी, सनलाइट पडेल, सूर्यप्रकाश पडेल, सूर्यप्रकाशामुळे काय होईल की हे जे पाणी आहे इथे, हे पाणी एव्हपोरेट होऊन जाईल, वाफ होईल. या पाण्याची काय होईल? वाफ होईल. आणि मग इथे काय शिल्लक राहील? फक्त क्रिस्टल्स शिल्लक राहतील. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या. बघा, ही लहानपणी पण आपण ह्या प्रक्रिया आपण केलेल्या आहे. समजा तुम्ही एक पेला घेतलात किंवा एक बीकर घेतलात, या बीकर मध्ये पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये काही सॉल्ट तुम्ही डिझॉल्व्ह केलं, म्हणजे मीठ. काय केलं रे? याच्यामध्ये मीठ पण टाकलं आणि जर हे तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं, सनलाइट मध्ये एक्सपोज केलं, काय होईल? इथल्या पाण्याची वाफ होऊन जाईल. येस ऑर नो? आणि पाण्याची वाफ झाल्यानंतर इथे मात्र काय शिल्लक राहील? फक्त क्रिस्टल्स शिल्लक राहतील. काय शिल्लक राहतील? क्रिस्टल म्हणजे मीठ, सॉल्ट इथे शिल्लक राहील. ओके. आता ह्या अशा वेळेस काय होतं की सॉल्टची साईज काय होते? वाढते. मग या ठिकाणी पण आता पाण्याची काय झालेली आहे रे? वाफ झालेली, इथलं पाणी एव्हपोरेट झालेलं आहे. मग इथल्या क्रिस्टलची साईज काय होते? वाढते. आणि क्रिस्टलची साईज वाढल्यामुळे काय होतं की ही जी क्रॅक्स आहेत, ह्या क्रॅक्स, हे क्रॅक्स सुद्धा काय होतात? डेव्हलप होतात.
क्रॅक सुद्धा काय होतात, डेव्हलप होतात, वाढतात. बरोबर, त्यांची साईज वाढते. या रॉक्स मध्ये, या दगडामध्ये काय क्रिएट होतं रे बघा, ऍक्च्युअल साईज ही होती एवढी, आता क्रॅक वाढला, क्रॅक मोठा झाला. म्हणजे दगडामध्ये काय क्रिएट होतं, टेन्शन क्रिएट होतं, ताण क्रिएट होतो, आणि दगड काय होतो फायनली बघा, हा रॉक अर्धा इकडे झाला, अर्धा इकडे झाला, दगड काय होतो, ब्रेक होतो, किंवा त्याला छिद्र छिद्र पडतात, होल्स होल्स पडतात, आणि त्याच्यामुळे तो दगड काय दिसतो, विद्रूप दिसतो. ओके, कळलं तुम्हाला? बघा अशा प्रकारे तो दगड, त्याला होल्स पडतात, आणि तिथे काय निर्माण होते, स्फटिकांची निर्मिती होते. कुठे होतं बघा, रॉकी कोस्ट मध्ये. कोस्ट म्हणजे काय, किनारा. दगडांचा किनारा ज्या ठिकाणी असतो अशा ठिकाणी वेव्हज काय होतात, सी क्लिफला हिट होतात, आदळतात. आणि हे पाणी कसं असतं रे, अल्कलाईन असतं, ऑलरेडी सांगितलंय मी तुम्हाला. हे वॉटर ड्रॉपलेट्स काय करतात, क्रॅक मध्ये एंटर करतात, भेगांमध्ये जातात, आणि अल्कलाईन वॉटरमुळे काय होतं की ज्या अल्कलाईन वॉटरमध्ये काही सोल्युबल होणारे घटक असतात, विरघळणारे घटक असतात, मटेरियल असतात, ते त्या पाण्यामध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात. आणि डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय होतं, तिथे स्मॉल होल क्रिएट होतो. बरोबर आहे की नाही? आता उदाहरणार्थच घ्या की हा दगड आहे, आणि हे पाणी इथे कंटिन्युअसली आढळत आहे, तर हे इथला जर भाग या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला तर इथे एम्प्टी जागा शिल्लक होईल ना. बरोबर, म्हणजे काय रे, की समजा ही माती, आता मी इथे इथली माती काढली, मग इथे खड्डा तयार होईल. इथली माती दुसरीकडे टाकली इथे, मग इथे काय होईल, खड्डा क्रिएट होईल की नाही. तसंच इथलं मटेरियल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं, मग इथे खड्डा तयार होईल. ओके, सिमिलरली काय होतात, होल्स क्रिएट होतात. दिस इज द इफेक्ट ऑफ सोल्युशन. हे त्या सोल्युशनचा काय आहे, इफेक्ट आहे. समजलं तुम्हाला? अल्कलाइन वॉटर गेट्स स्टोर्ड इन दिस होल्स. आता हा जो रॉक आहे, या रॉकचा हा जो होल आहे, या होल मध्ये हे अल्कलाइन वॉटर स्टोअर झालंय. बरोबर आहे की नाही? आणि काय होतं की बिकॉज ऑफ हीट, उष्णतेमुळे काय होतं की दॅट वॉटर टर्न्स इनटू द वॉटर वेपर. पाण्याचं रूपांतर, वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वॉटर वेपर. इथलं पाणी उडून जाईल, उडून गेलं हे पाणी. हे पाणी उडून गेल्यामुळे आता इथे काय शिल्लक राहतील, फक्त क्रिस्टल्स शिल्लक राहतील. क्रिस्टल ऑफ अल्कलाइन मटेरियल रिमेन इन द रॉक. रॉक मध्ये ते शिल्लक राहतील. आणि क्रिस्टलला काय होतं बघा, क्रिस्टल ऑक्युपाईज मोर स्पेस. क्रिस्टलला जागा जास्त लागते. जसं आपण काय बघितलं होतं की हे वॉटर आहे, ओके, याला जर आपण कूल केलं तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं रे, आईस मध्ये होतं. बरोबर, आता बघा पाणी कुठपर्यंत होतं, या लेवल पर्यंत होतं. परंतु आता जेव्हा बर्फ तयार होईल तेव्हा त्याची साईज काय होईल, मात्र वाढेल, ती जास्त जागा ऑक्युपाय करेल. बघा अगोदर किती जागा ऑक्युपाय केली, एवढीच जागा ऑक्युपाय केली. याच्या कंपॅरिझन मध्ये बघा, एवढी जागा जास्त ऑक्युपाय केली की नाही बर्फाने, म्हणजे त्याची साईज काय होते, वाढते. सिमिलरली जेव्हाही क्रिस्टल्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, ओके, आणि त्यातल्या पाण्याचं जर इव्हपोरेशन झालं तर क्रिस्टलची साईज काय होते, वाढते. आणि त्याच्यामुळे काय होतं, रॉक्स मध्ये टेन्शन क्रिएट होतं, ताण क्रिएट होतो, आणि ह्या टेन्शनमुळे काय होतात, होल्स तयार होतात. आणि हे होल्स कसे दिसतात, हनीकोम सारखे. हनीकोम म्हणजे काय, पोळं, मधाचं पोळं असतं ना, बघितलंय का तुम्ही, असं मधाचं पोळं असतं, त्याला असे होल्स होल्स असतात. ओके, त्याच्यासारखं हे दिसतंय, हे दगड दिसतात. आणि हे पण काय, एक प्रकारचं विदरिंगच आहे. येस ऑर नो? बघा अशा प्रकारचे होल्स वाले दगड दिसतात तुम्हाला. बघा होल्स होल्स पडले, म्हणजे इथलं जे मटेरियल आहे ना, हे मटेरियल निघून गेले, पाण्याबरोबर डिझॉल्व्ह होऊन ते काय झाले, निघून गेलेलं आहे. कळलं तुम्हाला? ओके, सो हा एक प्रकार होता कशाचा, क्रिस्टल ग्रोथचा. कळलं तुम्हाला मित्रांनो? तिसरा प्रकार क्रिस्टल ग्रोथ. आता चौथा फॅक्टर बघतोय आपण, रिलीज ऑफ प्रेशर. काय, रिलीज ऑफ प्रेशर, प्रेशर निघून जाणे, दाब निघून जाणे. आता एक एक्झाम्पल बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. सपोज हा एक कोणता तरी मुलगा आहे, एक्स एक्स मुलगा आहे, ओके, हा त्याचा हात आहे समजा. आता याच्या डोक्यावर जर आपण आणखी एक, म्हणजे खांद्यावर, डोक्यावर नाही, खांद्यावर जर एका मुलाला बसवलं तर काय होईल रे, याचं जेवढं वेट असेल, याचं जेवढं वजन असेल, एवढं वजन कोणावर पडणार आहे रे, एवढं वजन कोणावर पडणार आहे, याच्यावर. म्हणजे हा जो व्यक्ती आहे याच्यावर प्रेशर फील होईल का, येस सर प्रेशर फील होईल, बट ऑब्विस आहे प्रेशर फील होईल. ओके, आणखी जर एखादा मुलगा याच्या अंगावर बसवला तर काय होईल, आणखी जास्त प्रेशर वाढेल. सो सिमिलर कन्सेप्ट आहे, जेवढं वेट जास्त तेवढा प्रेशर सुद्धा जास्त. मग सिमिलर कन्सेप्ट या ठिकाणी आहे, जर एखादा रॉक असेल, हा रॉक वेगवेगळ्या लेयर्स पासून तयार झालेला आहे, येस ऑर नो?
मग ही जी आतमधली लेयर आहे, या आतमधल्या लेयरवर वरच्या लेयरचा प्रेशर असतो, हो की नाही? बरोबर. मग बघा, जेवढी आतमधली लेयर तेवढा जास्त प्रेशर, म्हणजे या लेयरवर बघा, ही एक लेयर, टू लेयर आणि तिसरी लेयर, यांच्यावर प्रेशर. ओके. मग हा प्रेशर काय होत जातो, वाढत वाढत जातो. मग काय होतं की काही दिवसांनी ड्यू टू द टेम्परेचर ही वरची लेयर व्हॅनिश होऊन जाणार आहे. येस ओर नो? ही समजा टेम्परेचरमुळे ही वरची लेयर गायब झाली. मग आता काय होईल रे, की या आतमधल्या लेयरचा प्रेशर कमी होईल की जास्त होईल? कमी होईल. ओके. अचानकपणे जर काय झालं की याच्यावर माती पडली किंवा दुसऱ्या कुठून तरी काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर्स याच्यावर आपण ऍड केले. उदाहरणार्थ आपण एखादी गाडी भरून माती घेऊन आलो आणि जर माती याच्यावर टाकली तर काय होईल रे, आणखी जास्त प्रेशर क्रिएट होईल. या प्रेशरमुळेच काय होतं, खडकांमध्ये क्रॅक्स निर्माण होतात. काय होतात? क्रॅक्स निर्माण होतात आणि ते जे रॉक्स आहेत, जे दगड आहेत, ते काय होतात, ब्रेक होतात. मग काय म्हटलंय बघा इथे, की फक्त टेम्परेचर, फ्रीजिंग ऑफ वॉटरमुळे किंवा क्रिस्टलायझेशन या घटनांमुळेच, टेम्परेचर म्हणजे तापमानामुळे, त्याच्यानंतर फ्रोस्ट म्हणजे आपण दहीवर ही एक घटना बघितली ती पाण्यामुळे, त्याच्यानंतर क्रिस्टलायझेशनमुळे, स्फटिकांच्या निर्मितीमुळे, यांच्यामुळेच खडक ब्रेक होतात असं आहे का? तर नाही. तर टेन्शन कशामुळे क्रिएट होतं, तर प्रेशरमुळे सुद्धा टेन्शन क्रिएट होतं. कळतंय तुम्हाला मित्रांनो? ओके. मग इथे काय म्हटलंय बघा, आउटर लेअर ऑफ द रॉक एक्झर्ट प्रेशर ऑन द इनर ऑर लोअर लेअर. जी आउटर लेअर आहे, ही आउटर लेअर काय करते, 2 मिनिटं. बघा, ही जी आउटर लेअर आहे ही इनर लेअर वर काय क्रिएट करते रे, प्रेशर क्रिएट करते. बघा, ही एक आणखी आउटर लेअर काढूया. आता ही काय करणार आहे, आतमधल्या लेअर वर प्रेशर क्रिएट करणार. When this pressure ceases to exist, the lower or inner layer get freed from the pressure. जेव्हा ही एक्सटर्नल लेयर निघून जाते, ओके, त्याचा प्रेशर याच्यावरनं कमी होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, विदरिंगची घटना होते, विदारणाची घटना होते आणि तो दगड काय होतो, ब्रेक होतो. कळलं तुम्हाला? ओके. कळतंय तुम्हाला? येस. चला पुढे जाऊया. आणि पाचवा फॅक्टर आहे लास्ट, दॅट इज नथिंग बट द वॉटर. बघा, वॉटर तर खूप इम्पॉर्टंट आहे. वॉटरमुळे तर बऱ्याचशा केमिकल विदरिंगच्या पण घटना होतात, रासायनिक विदारणाच्या पण घटना होतात. ओके. आता आपण एक घटना बघितली होती, दॅट इज नथिंग बट द क्रिस्टल ग्रोथ. बघितली होती की नाही? क्रिस्टल ग्रोथ, स्फटिकांची निर्मिती किंवा स्फटिकांची वाढ, ही कशामुळे झाली होती रे मेनली? तर अल्कलाईन वॉटरमुळे झालं होतं, अल्कली पाण्यामुळे झालं होतं. काय झालं होतं की अल्कली वॉटरमुळे काय झाले, त्या दगडामधले जे क्रिस्टल्स होते, त्या दगडामधले जे मटेरियल होतं, हे मटेरियल कशामध्ये डिझोल्व्ह झालं, त्या पाण्यामध्ये डिझोल्व्ह झालं. बरोबर. म्हणून त्या त्या ठिकाणी दगडाला काय पडले, छिद्र छिद्र पडले होते. बरोबर. मग तसंच पाणी बऱ्याचशा ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतं. पाण्यामुळे काय होतं, आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे हे ह्युमिड होतं, दमट वातावरण निर्माण होतं. बघूया आपण. सम एरियाज एक्सपिरियन्स मोर रेनफॉल दॅन अदर्स. बघा, पृथ्वीवर असे काही एरियाज आहे की ज्या एरियामध्ये इतरांच्या मानाने जास्त पाऊस पडतो. अशा एरियामध्ये काय होतं की जे रॉक्स असतात हे पाणी काय करतात, सोक करून घेतात. पाणी काय करतात, सोक करतात, ऍब्सॉर्ब करतात. आणि काय होतं की त्याच्यामुळे सँडस्टोन किंवा कॉन्ग्लोमेटर्स नावाचे खडक तयार होतात, म्हणजे त्यालाच वालुकाश्म किंवा पिंडाश्म असं म्हणतात. बघा, बघूया आपण सँडस्टोन कसे असतात. बघा, सँड म्हणजे इथे सगळे तुम्हाला वाळूचे कण दिसतात का रे, सगळे बघा वाळूचे कण 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 दिसतात. ओके. आता हे वाळूचे कण ऑलरेडी नदीमध्ये असतात. समजा आपण एक समजून घेऊया की नदी आहे, नदीमध्ये वाळू आहे, बरोबर आहे, सँड आहे. आता त्याच्यामध्ये चिखल पण असतो, बरोबर आहे, असतो की नाही, मड असतो. सो हे चिखल आणि मड, सॉरी, सँड आणि मड एकत्र येतात, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं की जसं जसं खाली वाळू, त्याच्यावर मड, परत वाळू वाहून येते, नदी बरोबर वाळू वाहून येते. मग बघा, एक लेयर तुमचा सँडचा, त्याच्यावर दुसरी लेयर आली मडची, परत वाळूचा, सँडचा एक लेयर, परत वाळूची लेयर.
आणि जेव्हा याच्यावर प्रेशर निर्माण होतो आणि प्रेशर निर्माण झाल्यामुळे काय होतं की हे सगळं एक चिकटून जातं. ओके, काय होतं, हे चिकटून जातं, प्रेशराईज होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की वालुकाश्म किंवा पिंडाश्म सारख्या म्हणजे सँडस्टोन किंवा कॉन्ग्लोमेरेट्स नावाचे काय तयार होतात, खडक तयार होतात. बघा या ठिकाणी दाखवलेत, बघा दिसतंय का तुम्हाला, हा वाळूचे कण दिसत आहेत तुम्हाला, येस ऑर नो. आणि इथे आजूबाजूला काय आहे, त्याच्यामध्ये माती आहे सगळी, ओके, मड आहे, चिखल आहे, कळतंय. मग अशा प्रकारचे खडकांची निर्मिती होते. द रॉक्स आर फॉर्म बिकॉज ऑफ द प्रेशर, प्रेशरमुळे तयार होतात. Now, agglomeration of sand particles. Mud also makes sand particles come together. ओके, मड जसं बघा एक सिंपल प्रोसेस आहे. आपली ही विटा आपण अशा ठेवतो की नाही, या विटा आहे. ओके, आणि याच्यावर मग आपण काय टाकतो रे, सिमेंट टाकतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की हे पॅक होतं, एकदम घट्ट प्रकारचं भिंत तयार होते. बरोबर आहे की नाही, असं सिमिलर फंड आहे. हा सुद्धा एक दगड आहे आणि हे मड रिॲक्ट ऍज अ सिमेंट. मड काय सिमेंट सारखं काम तिथे करतं. कळलं तुम्हाला. अशा पद्धतीने काय होतं, दगडांची खडकांची निर्मिती होते. ओके, तेच सगळे इथे दिलेले. ओके, मग अशा अशा वेळेस काय होतं आता, बघा ग्रॅन्युलर विदरिंग काय माहिती बघा. आता हा दगड तयार झालेला, हा रॉक तयार झाला. ओके, हा रॉक जेव्हा पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, आला पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, सपोज हे वॉटर आहे, या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, मग काय होतं, याच्यामधला जो मड आहे, चिखल आहे, हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार. येस ऑर नो, डिझॉल्व्ह इन वॉटर. आणि वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय होतात की खडे 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 जे वाळूचे कण आहेत हे सेपरेट होतात, चिखल सेपरेट होतो. म्हणजेच काय झालं रे की जो एक रॉक आहे याचं ब्रेकिंग झालं, विकन झाला, तो कमकुवत झाला. बरोबर आहे की नाही, वीक झाला, कमकुवत झाला. आणि यालाच तर आपण विदरिंग म्हणतो. म्हणजे पाण्यामुळे सुद्धा विदरिंग होतं का, तर आन्सर इज येस. सो हे फॅक्टर्स आहेत, यांच्यामुळे काय होतं, विदरिंगची घटना घडते. अशा प्रकारच्या विदरिंगला आपण काय म्हणतो, ग्रॅन्युलर विदरिंग, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात कणात्मक विदारण किंवा कण विखंडीकरण. बघा अशा प्रकारचे कण निर्माण होतात. दिसतंय तुम्हाला. ओके, चल, कळलं तुम्हाला हे. मग पुढे जाऊया. चला, समटाइम्स बोथ टेम्परेचर अँड वॉटर आर रिस्पॉन्सिबल फॉर द विदरिंग. दोन्ही फॅक्टर्स काय आहेत, रिस्पॉन्सिबल असतात विदरिंग साठी. 2 मिनिटं. ओके, दोन्ही फॅक्टर्स काय असतात, रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, विदरिंग साठी. सो डिफरन्स इन टेम्परेचर, याच्यामुळे काय होतं बघा, डे टाइम मध्ये हिटिंग असते, खूप जास्त टेम्परेचर असतं. आणि तेच जर आपण नाईटचा विचार केला, रात्रीचा विचार केला, तर एन्व्हायरमेंट कसं असतं, कूल असतं, थंड असतं. याच्यामुळे काय होतं रे की कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन होतं. हिटिंगमुळे काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. आणि कुलिंगमुळे काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. या घटना नेहमी घडत असतात, कॉन्ट्रॅक्शनच्या आणि एक्सपान्शनच्या घटना घडत असतात. याच्यामुळे काय होतं की रॉक्स मध्ये जे क्रॅक्स असतात हे काय असतात, या एक वाईड होत जातात, वाढत वाढत जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण ब्लॉकचा ब्लॉक, दगडचा दगड काय होतो, पूर्ण एक पूर्ण भागच काय होतो, दगडाचा सेपरेट होतो. याला काय म्हणतात, ब्लॉक डिसइंटिग्रेशन. याला काय म्हणतात, ब्लॉक डिसइंटिग्रेशन. बघा, वॉटर accumulates in such a wide joint and big blocks of the rock separate from each other. This is called as a block disintegration. यालाच काय म्हणतो आपण, ब्लॉक डिसइंटिग्रेशन. बघा आता या ठिकाणी बघा, हे मोठ्या मोठ्या क्रॅक्स तुम्हाला दिसत आहेत का, बघा ह्या क्रॅक्स आहेत. आता ह्याच्यामध्ये जर पाणी जमा झालं, ओके, सिंपल कन्सेप्ट आहे, फ्रोस्ट या ठिकाणी ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. काय, समजा हा एक रॉक आहे, ओके, ऍक्च्युली हा पूर्ण एक रॉकच होता अगोदर. आता इथे क्रॅक पडलेले आहेत, या क्रॅक मध्ये जेव्हा पाणी साचतं, पाणी साचल्यामुळे काय होईल रे, पाणी साठून राहील रात्रीच्या टायमाला, ऍट नाईट टाइम, जेव्हा टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जाईल, इथल्या पाण्याचं काय होईल, वॉटर गेट कन्व्हर्टेड इंटू आईस. वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, आईस मध्ये होईल, बर्फामध्ये होईल. मग बर्फामध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे बर्फाचं काय होतं रे, आकार वाढतो, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता इथे जर तो साचणार नाही, बर्फ एवढ्या भागात बसणार नाही, मग तो काय करेल, प्रेशर क्रिएट करेल. बघा ही क्रॅक दाखवतो मी, आणि हा इथे जर समजा बर्फ तयार झालाय, हा आईस तयार झालाय, हा काय करेल रे, याच्यावर प्रेशर क्रिएट करेल की नाही,
या वॉल्सवर, आजूबाजूच्या स्टोन्सवर काय करेल, प्रेशर क्रिएट करेल आणि त्याच्यामुळे ही क्रॅक काय होईल, वाईड होत जाईल, मोठी मोठी होत जाईल आणि फायनली काय होईल की हा दगड सेपरेट होईल आणि हा दगड काय होईल, सेपरेट होईल. यालाच काय म्हणतात, ब्लॉक डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, ब्लॉक डिसइंटिग्रेशन, मराठीमध्ये त्याला खंड विखंडन कायिक प्रक्रिया असं म्हणतात. ओके, कळलं तुम्हाला? ओके, कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण हा भाग इथे संपूया. या भागामध्ये आपण काय बघितलंय बघा, मेकॅनिकल विदरिंग बघत होतो आपण आणि मेकॅनिकल विदरिंग काही विदारणामध्ये काय काय भाग बघितले होते की मेकॅनिकल विदरिंग होण्यासाठी कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत, तर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर मेकॅनिकल विदरिंग साठी कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत, तर पहिला फॅक्टर आहे टेम्परेचर म्हणजे तापमान, हा घटक कारणीभूत आहे. दुसरा घटक आपण बघितला, दॅट इज नथिंग बट द फ्रोस्ट, फ्रोस्टला मराठीमध्ये काय म्हणतात, दहीवर. तिसरा घटक कारणीभूत आहे काय, दॅट इज नथिंग बट द रिलीज ऑफ प्रेशर किंवा क्रिस्टल ग्रोथ म्हणा, क्रिस्टल ग्रोथ म्हणजे स्फटिकांची वाढ. चौथा फॅक्टर आहे रिलीज ऑफ प्रेशर, म्हणजे दाबमुक्ती मराठीमध्ये त्याला म्हणतात. आणि लास्ट फॅक्टर आहे फिफ्थ फॅक्टर, दॅट इज नथिंग बट द वॉटर. ओके, हे वॉटर म्हणजे काय, पाणी. ओके, ठीक. तापमानामुळे काय होतं रे, कोणत्या प्रकारात तुम्हाला बघायला मिळतो, तापमानामुळे टेम्परेचरमुळे काय होतं, फर्स्ट टेम्परेचरमुळे सिम्पली तुम्ही बघितलंय, टेम्परेचरमुळे काय होतं बघा, क्रिस्टल ग्रोथ. अजून मागे जाऊया, टेम्परेचर. ओके, टेम्परेचरमुळे कोणती घटना तुम्हाला दिसून येते, इन्फोलिएशन होतं ना, बघितलं ना आपण, एक्सफोलिएशन. ओके, सो टेम्परेचरमुळे काय होतं, एक्सफोलिएशन होतं. हँग होत आहे, हँग होत आहे. चला, टेम्परेचरमुळे काय घटना दिसून येते तुम्हाला, एक्सफोलिएशनची घटना दिसून येते. मराठीमध्ये त्याला अपपर्णन असं म्हणतात. ओके, फ्रोस्टमुळे काय होतं, फ्रोस्टमुळे काय होतं, फ्रोस्टमुळे काय होतं बघा, फ्रोस्टमध्ये शॅटरिंग, शॅटरिंग ही घटना दिसून येते तुम्हाला फ्रोस्टमध्ये. ओके, सो फ्रोस्टमध्ये शॅटरिंग, शॅटरिंग ही घटना होते. तिसरं बघितलं होतं आपण क्रिस्टल ग्रोथ, क्रिस्टल ग्रोथमुळे जे रॉक्स आहेत त्याच्यामध्ये काय होतात, होल्स तयार होतात, लाईक अ हनीकोम. ओके, हनीकोम सारखे रॉक्स तयार होतात. त्याच्यानंतर फोर्थ बघितलं आपण रिलीज ऑफ प्रेशर. ओके, प्रेशर रिलीज झाल्यामुळे काय निर्माण होतात, रॉक्स निर्माण होतात, त्याचं विदरिंग होतं. आणि वॉटरमुळे दोन प्रकारचे डिसइंटिग्रेशन आपण बघितले. पहिलं बघितलं ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन आणि दुसरं बघितलं ब्लॉक डिसइंटिग्रेशन. ओके, सो इम्पॉर्टंट आहे, हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो तुम्हाला मॅच द पेअर्स मध्ये. ओके, ठीक आहे. तर मग आता हा भाग तुम्हाला कळला असेल चांगल्या पद्धतीने. तर ज्याचा जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, वाचा, टेक्स्टबुक वाचा, याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ओके, थँक्यू.